सुरू करू. माझं नाव अजय भोसले. सामाजिक क्षेत्रामध्ये मी गेल्या 10 वर्षापासून नाशिकमध्ये काम करत आहे. ते करत असताना पत्रकारितेशी माझा संबंध आला. पत्रकारितेचे मी काही वर्ष काम केलं आणि समाजाच्या खूप समस्या आहेत. कामगारांच्या समस्या आहेत, बेरोजगारांच्या समस्या आहेत. तर नाशिक जिल्ह्यात मोठी इंडस्ट्री आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या राज्यातून पण आपल्याकडे लोक येतात. पण मूळ ज्या समस्या आहेत तर त्या बेरोजगारीच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही आहेत. ती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या नाशिक जिल्ह्यातले लोक बेरोजगार आहेत, पण कंपन्या सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नाही. तर महत्वाचं म्हणजे कंपन्यांनी CSR अंतर्गत स्थानिक तरुणांना वाव द्यायला पाहिजे. CSR अंतर्गत कंपन्यांनी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन योग्य कुशल असं मनुष्यबळ तयार झाल्यानंतर त्यांना कंपन्यांमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. हे करत असताना दुसरी एक समस्या जी आहे प्रकल्पग्रस्तांची समस्या हा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. किंवा आता आपण बघतोय की गेल्या आठवड्यात सुद्धा सेज ह्या सिन्नर सारख्या ठिकाणी सेज हा प्रकल्प होतोय इंडिया बुलचा. तर तिथे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती स्थानिक तरुणांच्या अपेक्षा, स्थानिक लोकांच्या अपेक्षा की त्यांना त्या याच्यामध्ये सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे. आणि वस्तुस्थिती अशी की कंपनीने सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून तिथल्या लोकांच्या समस्या, बेरोजगारांच्या समस्या, व्यसनाधीनता हा एक मोठा प्रश्न आहे, हुंडाबळी हा एक प्रश्न आहे, किंवा त्याचबरोबर HIV सारखा सुद्धा प्रश्न हा भेडसावतोय. आज जवळपास इंडस्ट्रीमध्ये जवळपास साधारण 1% HIV प्रमाण आपल्याला सापडतंय. तर ह्या लोकांना सुद्धा योग्य ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे आणि CSR अंतर्गत सुद्धा कंपन्यांनी याच्यात योगदान देणं हे खूप गरजेचं आहे. पण बऱ्याचशा ठिकाणी असं लक्षात आलं की CSR केवळ कागदोपत्री किंवा नावापुरतं करून घेऊन दाखवलं जातं आणि त्याचा लाभ कुठल्याही प्रकारे लाभार्थ्यांना मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी की आदिवासीचं प्रमाण ह्या नाशिक जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर आदिवासींच्या सुद्धा खूप समस्या भेडसावत आहेत. त्यांच्या बेरोजगारीची समस्या आहे, दुष्काळाची समस्या आहे, व्यसनाधीनता आहे, अंधश्रद्धा आहे. तर या संदर्भात सुद्धा सामाजिक संस्थांबरोबरच सरकारने सुद्धा विशेष लक्ष द्यावं. तर सामाजिक संस्था काम करायला नेहमीच तत्पर असतात, पण केवळ शासनाच्या सहकार्याची भूमिका ही नेहमीच आखून राहिलेली किंवा शासनाचं सहकार्य नसतं किंवा अधिकाऱ्यांची उदासीनता किंवा राबवणाऱ्यांची उदासीनता आहे. तर योग्य पद्धतीने सुद्धा आदिवासींचे प्रश्न सुद्धा सुटायला हवेत. साधारणतः पावसाळा संपल्यानंतर शेतीचे काम आटोपल्यानंतर हा सर्व आदिवासी मजूर वर्ग, काही भूमिहीन लोक हे सर्व परत त्यांचा लोंढा हा नाशिक शहराकडे वळतो आणि त्यावेळेला ह्या लोकांना कुठेतरी मग आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये तात्पुरत्या कामावरती त्यांना कुठेतरी कमी पगारामध्ये कंत्राटी पद्धतीने म्हणा किंवा डेली वेजेसवरती यांना काम करावं लागतं. तर त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. कुठल्या तरी ठेकेदाराच्या हाताखाली त्यांना काम करावं लागतं आणि त्यांना हक्काचे त्यांच्या कष्टाचे पैसे सुद्धा मिळू शकतात नाही. ही एक मोठी जटिल समस्या आहे. वैशिष्ट्य सांगतो नाशिक जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हटलं की आता सध्या नाशिक जिल्हा उद्योगाचा आघाडीवर, पण सध्या द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात मोठं होते, कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. नंतर त्याचबरोबर आता वाईन हा एक मोठा उद्योग झेप घेतोय. पण आता असं लक्षात आलं की नेहमी भाव कोसळतात, कांद्याचे भाव कोसळतात, रस्त्यावरती लोकांना कांदे टाकून द्यावे लागतात किंवा द्राक्षाचे कंटेनर्स परत आले की अशा काही गोष्टी की सरकारने योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सुद्धा समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांची सुद्धा आत्महत्यांचं लोन सुद्धा नाशिक जिल्ह्यात आलेले आहे. बऱ्याचशा आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. तर त्या संदर्भात सुद्धा कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करणे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि कांदा उत्पादकांच्या समस्या आहे, द्राक्ष उत्पादकांच्या समस्या आहे. तर लोकांना अक्षरशः भाव परवडत नाही, भाजीपाल्याचे भाव अचानक गडगडतात, खाली होतात. तर त्यावेळेला सुद्धा त्यांना पाठिंबा देणं किंवा सहकार्याचे हात देणं सुद्धा खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.